नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राधा प्रेम रंगली भाग 2. डॉक्टर राधा आणि डॉक्टर प्रेम यांची एंगेजमेंट झालेली आहे आणि त्यानंतरही आयुष्यात येणारे प्रत्येक संकटांना ते दोघं कसे सामोरे जातात यांची कहाणी म्हणजेच राधा प्रेम रंगली. एंगेजमेंटनंतरही डॉक्टर प्रेम आता दुसऱ्या मुलीकडे झुकू लागला आहे की हा राधेचा गैरसमज आहे हे पाहूयात आजच्या या भागात. चला तर मग कहाणीला आपण सुरुवात करूया. तू बरोबर बोलते स्नेहा, काही म्हण, पण त्या दोघांना पाहून आता थोडी राधा जेलस फील करतच बोलते. पण यात ना चूक पूर्ण प्रेमची आहे असे मला वाटते. त्याने या जुईला खूपच डोक्यावर चढवलं आहे. ती त्या दोघांना रागातच पाहत बोलत होती. सोड. स्नेहा तिचा अजून मूड खराब होऊ नये म्हणून बोलायला लागते. आपण आता कॅन्टीनमध्ये मस्त आईस्क्रीम आणि पावभाजी खाऊन येऊ आणि चिल करूयात. नको ग, मला काही भूक नाही. पण राधा आता मनातून डिस्टर्ब झाली होती जे स्नेहाला कळत होते. स्नेहाने आता डॉक्टर संदेशकडे पाहिले. संदेशनेही तिला मग मी पाहतो म्हणून खुणावले. हे गाईज, इथं काय करताय? आज ब्रेकफास्ट नाही का करायचा? तोच आता एक गोड कपल तिथे येते, ज्यातील मुलगी अंजली या तिघांना पाहून हसून म्हणते, हे रॅट्स, भाई दिसत नाही, कुठे लपवून ठेवला आहे? ती तिच्या ओढणीला धरत बोलते, ज्यावर फक्त राधा बॉक्स टाईप स्माईल करते. तो आता तिच्या दामणीला नाही राहत. जुहीच्या पल्लूने जे त्याला बांधले आहे यावर आता स्नेहा डोळे फिरवत बोलते. संदेश तिला खुणावत असतो, पण स्नेहा शांत बसेल याची शाश्वती काही नसे. जुहीच्या पल्लूला? आणि हे कधी झालं? तसं आता अंजली जास्त उत्सुकता दाखवत बोलते. जेव्हा तू ना त्या अनुरागबरोबर गुलूगुलू करण्यात बिझी होतीस ना, तेव्हाच. पण तिची उत्सुकता पाहून स्नेहा जाम उचकते आणि तिला रागात टोमणे मारते. ओ प्लीज स्ने, आता तू याच्याशी सुद्धा आमची बरोबरी करणार का? पण यावर अंजली तिला हात करून डोळे बारीक करून म्हणते, आता तुझा हिरो तुझ्यासाठी टाईम नाही देत, त्याला मी तरी काय करणार? ती आता संदेशकडे कटाक्ष टाकून बोलते. हे, तू तुमच्या दोघींच्या भांडणात मला का ग ओढतेस? पण तिचा तो कटाक्ष पाहून संदेशला कळून चुकले होते की तिच्या या वाक्याच्या म्हणण्याचा कल कुणाकडे आहे ते. नाहीतर काय, आता त्याची री खुद्द स्नेहाही ओढली. तुझ्या त्या अनुरागपेक्षा संदेशचं किती प्रेम आहे माझ्यावर हे सगळ्यांना माहीत आहे. हां, मग तो अनुरागसारखा नसेल देत मला काही गिफ्ट, नसेल देत मला सरप्राईज. आता स्नेहा बोलता बोलता एक रागीट कटाक्ष संदेशकडे टाकत बोलते. ओ सिरियसली? तो तुला साधं गिफ्टही नाही देत? पण आता हे ऐकून अंजली थोडा चेहरा पाडूनच म्हणते, जाऊ दे, मलाही हा कुठे देतो? तुला म्हणून सांगतेस नाही, मीच माझ्यासाठी जाऊन गिफ्ट आणते, ते व्यवस्थित रॅप करून याला देते आणि हा मग तुमच्यासमोर मला तेच देतो. तीही आता रागात अनुरागला पाहत बोलते. व्हॉट, सिरियसली? आणि आता ते ऐकून स्नेहा तर जागीच उडते आणि संदेशला तर हसायला येते. तो अनुरागकडे पाहत अजून हसायला लागतो. म्हणजे ते आमच्यासमोर सर्व नाटक असते? आणि ते ऐकून आता स्नेहाही बोलते. आणि मी समजत होते की रोमॅन्टिक आपल्यात अनुराग आहे. ती कपाळावर हात ठेवून बोलते. अनुराग मात्र आता मी कुठे लपून बसू यासाठी जागा शोधत असतो. त्याचं नेमकं लक्ष आता राधाकडे जातं. गोष्ट सुरू झाली होती प्रेम आणि जुहीपासून, पण एंड बिचाऱ्यावर झाला होता. पण राधाचा पडलेला चेहरा आणि एकटक कुणाला तरी शोधणारी तिची ती कासावीस नजर पाहून त्यालाच वाईट वाटले. रॅड्स, काय झालं? प्रेम प्रेम कुठे आहे? त्याने आता हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. तो अजून कुठे असणार?
असेल जुहीच्या मागे. पण यावर राधा अजून चिडत बोलते आणि त्याला काही उत्तर न देता निघूनही जाते. रॅड्स, राधे. यावेळी मात्र आता स्नेहाचं जाणाऱ्या राधाकडे लक्ष जाते आणि ती मागून हाक मारते. स्नेहा, जाऊ दे तिला. ती जरा डिस्टर्ब वाटत आहे. काही कारण आहे का? अनुरागला माहीत असते सर्व, पण तरी तो तिला विचारतो. हे काय? ह्या अंजीचा लाडका भाऊ प्रेम? ती आता एक टपली अंजलीच्या डोक्यावर मारत म्हणते. अंजली डोके चोळत आता मी काय केलंचा फक्त लूक देते. तू नाही, पण तुझ्या त्या भावाने माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात येऊन पार तिच्या लाईफची वाट लावली आहे. स्नेहा आता परत रागात बोलते. मग मी तिला आधीच म्हणाले होते माझ्या भावाच्या प्रेमात पडू नकोस म्हणून. तेव्हा तिने ऐकले नाही. माझे तर त्याला मी काय करू? पण अंजलीही बोलायचं सोडणार होती का? हो, पण तुझा ब्रो तोच आला होता शाळेत तिच्या मागे, आठवते ना? पण स्नेहाही आता तिला बोलू लागली. रोमॅन्टिक कविता काय लिहायचा, गिफ्ट काय द्यायचा नवनवीन. मी सुद्धा त्याचं हे रूप पाहून प्रेमात पडले होते एकेकाळी. ती जुन्या आठवणीत हरवत म्हणते. पण हे सर्व ऐकणारा संदेश लगेच आपला घसा खाकरतो. तू लगेच जेलस फील होऊ नकोस. आणि त्याचं असं खाकरणं ऐकून स्नेहाने आपले डोळे फिरवत म्हटले. तो माणूस म्हणून नाही, तर मी त्याच्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे पडले होते प्रेमात. आणि तेव्हा मी लहान होते. हे असलं त्यावेळी फार भारी वाटायचं. जसं तिने आत्ता क्लिअर केलं तसं संदेशने ते ऐकून मनात हुश्य केलं. कोणाच्या मॅडम तुम्ही प्रेमात पडलाय? तोच आता तिथे प्रेम येऊन स्नेहाच्या डोक्यात टपली मारतो. आणि तसं अंजलीच्या ओठांवर खुदकन हसू आले. कारण मगाशीच स्नेहाने तिला असंच मारलं जे होतं. मी कुणाच्या प्रेमात पडणार अजून? आणि संदेश असताना तो मला तसं करून देईल का? ती एक रागीट कटाक्ष संदेशकडे टाकत बोलते. त्या नजरेत तू मला का नाही सांगितलं की तो आलाय म्हणून, असं विचारणाही होतीच. मला काय माहीत. संदेशने पण आता आपले दोन्ही खांदे उडवत म्हटले. खरं तर दोघं हे डोळ्यांनी बोलत होते, पण बाकीच्यांना वाटले होते की संदेश तिला घाबरून मी आता काय केलं असं विचारत आहे. हां, तेही बरोबरच आहे. यावर प्रेम हसत अनुरागच्या गळ्यात हात गुंफत बोलला. हा सर्वांशी हसून खेळून जरी बोलत असला ना, तरी आता त्याची नजर राधेला शोधत होती हे सर्वांना कळाले होते. अजून तवा तापलाच आहे वाटतं. आणि परत तो स्वतःशीच पुटपुटला. ती दिसली नाही म्हणून. मग तवा तापेपर्यंत कशाला बसायचं होतं? तोच आता अनुराग त्याला हळूच म्हटला. हो, पण तो त्याच्याकडे न पाहता संदेशकडे पाहत होता. आणि प्रेमला ते पटले असावे म्हणून त्यानेही हुंकार भरला. तेही आपल्याच नादात. आता प्रेम आणि राधाची का भांडणे झाली असतील ते पाहू पुढच्या भागात. पण त्याआधी चला आपण या सगळ्यांची ओळख करून घेऊयात. तर आपल्या कथेचे आधी नायक आणि नायिका याकडे वळू. तुम्हाला अंदाज आला असेलच तसा, पण मी सांगते ना. खरं तर या कथेत सर्वच हिरो हिरोईन आहे. पण आपली कथा ज्या दोन मुख्य कपलवर फिरते ते कपल आणि आपले मेन नायक नायिका आहे डॉक्टर राधा, डॉक्टर प्रेम. डॉक्टर राधा, जिला सर्व रॅड्स म्हणतात. फक्त प्रेम तिला डॉग बोलतो, प्रेमाने, लाडाने. आणि तो हक्क फक्त त्यालाच आहे असं ते दोघेही मानतात. तर डॉक्टर प्रेम आणि डॉक्टर राधा यांची एंगेजमेंटही झाली आहे आणि त्यांचे ते बचपन का प्यार वगैरे आहे. ते कसं जमलं तेही आपण कथेत हळूहळू पाहणारच आहोत. आता दुसरे कपल डॉक्टर अनुराग आणि डॉक्टर अंजली. डॉक्टर अंजली ही प्रेमची सख्खी चुलत बहीण, त्यांच्याच वयाची. तर अनुराग हा खरं तर डॉक्टर राधाचा बेस्ट फ्रेंड. स्नेहा, राधा आणि अनुराग हे अगदी बालवाडीपासूनचे घनिष्ठ मित्र.
रॅड्स हे नावही अनुरागनेच दिले होते लहानपणी. तिसरे आणि शेवटचं कपल, डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर संदेश. हे दोघं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं त्यांचं नातं. टॉम अँड जेरीज दुसरी. प्रेमचा हा संदेश खास मित्र. बघू आता हे 3 कपल आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांची सांगड कसे घालतात. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा. धन्यवाद.